नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून तब्बल 39 वर्ष गौरवशाली सेवा बजावलेली युद्धनौका INS गुलदार आता सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी कायमची विसावणार आहे. विजयदुर्ग बंदरातून निवतीच्या दिशेने अंतिम प्रवासाला निघालेली ही युद्धनौका सोमवारी पहाटे निवती येथे दाखल झाली. गेल्या 9 महिन्यांपासून विजयदुर्ग बंदरात उभी असलेली ही ऐतिहासिक युद्धनौका आता विधिवत जलसमाधीद्वारे समुद्र तळाशी स्थापित करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहणार नसून जगाच्या पर्यटन नकाशावर अंडर वॉटर टुरिझमचे एक प्रमुख केंद्र म्हणून निर्माण होणार आहे. समुद्र तळाशी उभारण्यात येणारे हे आकर्षण स्कुबा ड्रायव्हिंग प्रेमींसाठी मोठे जागतिक आकर्षण ठरणार असून समुद्री जैवविविधतेलाही नवसंजीवनी मिळणार आहे. समुद्री जीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण होण्यास मदत होणार असून पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनेचा सुंदर संगम या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रासाठी हा प्रकल्प एक ऐतिहासिक टप्पा मानला जात असून कोकणच्या पर्यटन विकासाला यामुळे निश्चितच नवी दिशा मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.